यासाठीचे फंडिंगसाठी आम्ही मुंबईला जाऊन हा सगळा फंडिंग आता आणलेला आहे आणि ही कामं सगळी चालू आहेत। त्यामध्ये फक्त दुकानाच्या कामासाठी आपल्याला जरासा वेळ झाला आहे, तो लवकरात लवकर आत्ताच मागच्या आठवड्यामध्येच दिलीपबाबा जेव्हा बसले सीटवर त्यावेळेस काळे म्हणून तो कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला बोलून त्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। एप्रिलच्या जसं नामदेव आप्पांनी सांगितलेलं आहे की एप्रिलच्या आतमध्ये तेवढं दुकानाची उद्घाटन व्हावीत। तळागाळातली मंडळी आहेत ज्यांच्यावर मी सुद्धा दिवस काढलेत। मी 20-25 वर्ष टेबल लँडला होतो आणि हे सगळं करत असताना या लोकांना या सिस्टममध्ये आणता बरेच दिवस गेले सगळ्यांचे। इथं राजेश तुम्हाला एवढं सांगायचं ही लोक साधी हे सर्वसामान्य कुटुंबातले पण चांगल्या मनाचे, एकदा एकी काय असतं हे त्यांनी पाचगणीकरांना बरेच वेळा दाखवून दिले। मग ते आंदोलनं असू द्यात, टेबल लँडच्या बाबतीत कुठला विषय असू द्यात, अंतर्गत मतभेद त्यांच्यात काही असले पण जेव्हा टेबल लँडवर कुठला विषय येतो तेव्हा ही वज्रमूठ एकमूठ होऊन जाते। आणि त्याचं उदाहरण पाचगणीकरांनी बराच वेळा बघितलंय। आपला धंदा 7ला संपून जातो, 7:15 आपण आपल्या घोड्याच्या टापा वाजायला लागतात आणि आपण आपल्या घराकडे वळतो। राज्य शासनाच्या अमृत 3 या योजनेतून आपण या तळवी आपण डेव्हलप करतोय आणि या तळवीचा असा एक सुंदर प्लॅन आपण तयार केलेला आहे, जेणेकरून साईडला लाइटिंग पाथवे वगैरे असं की संध्याकाळ 7 नंतर रात्री 10 वाजेपर्यंत तरी पब्लिक कसं टेबल लँडला टिकून राहील, त्याचा धंदा त्या लोकांचं जे पर्यटक येतील त्यातनं तुमचा कसा उदरनिर्वाह होईल याच्याकडे प्रामुख्याने आपण बघणार आहे। पावसामध्ये 3 महिने आपले टेबल लँड बंद राहतात, कोर्टाचे काही राजशेट निर्बंध आहेत आणि ते निर्बंधातून ह्या आपल्याला 3 महिन्यातून आपल्याला त्यांना ते वगळायचंय। आपल्याला पुन्हा त्यासाठी कोर्टामध्ये अपील करावं लागेल, आपल्याला कायदेशीर बाजू तपासाव्या लागतील, त्याच्यानंतरच हे करता येईल। पण मी तुम्हाला माझे सहकार्यांकडून आणि राजपुरे मकरंदाबा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला ग्वाही देतो की हा प्रश्न सुद्धा निदान 3 महिने आपण हाच प्रयत्न राहील की 3 महिने बंदच नाही ठेवायचं, पण जर ते नाही झालं निदान 1 महिने बंद ठेवा पण 3 महिने नका ठेवू, 2 महिने तरी त्याची शिथिलता करू। आमच्या प्रदीर्घ प्रवासाच्या नंतर आज पाचगणीकरांना एक शांत संयमी किंवा एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती नगराध्यक्ष होऊ शकतो हे खरं यावेळेस दाखवून दिलं। त्याबद्दल पाचगणीवासियांचे विशेषतः टेबल लँड व्यापारी असोसिएशनचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। खरं प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी नगरसेवक निवडून दिले, परंतु ही निवड सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून बाजूला ठेवण्याच्या दृष्टीनं ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाची होती। कारण आपण बघतोय पाचगणी शहर हे आपला पर्यटन स्थळ म्हणून त्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर किंबहुना देशभरामध्ये या ठिकाणी आहे, परंतु या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं या पाचगणीचा चेहरा मोहरा बदलायला हवा होता त्या पद्धतीनं काम झालं नाही। तुम्ही बघताय गेले 4 वर्ष या पाचगणी शहराला प्रशासक होते, या प्रशासकच्या कालावधीमध्ये मग आपण बसलेलं पार्किंग असेल, समोर आता आपल्या तळ्याचं जवळजवळ 4 कोटीचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध झालाय, त्याची प्रशासकीय मान्यता झाली, आता वर्क ऑर्डर सुद्धा नारायणशेठ त्या ठिकाणी झालेली आहेत। स्टॉल्स वाल्यांचा जो विषय, कारण की 2-3 वर्ष झालं स्टॉलचं काम चालू आहे, परंतु ज्या पद्धतीनं ते काम पूर्णत्वाला जायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं खरं गेलं नाही। त्यामुळे अध्यक्ष आता तुम्ही पुढे लागून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सूचना करा किंबहुना त्याला ब्लॅकलिस्टेड करून दुसरा कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी नेमा, कारण आता या आपल्याला मार्च-एप्रिल पर्यंत खरं ते पूर्ण झालं पाहिजे। परत या लोकांचं मे महिना जून महिना सीझन येतं, त्यामुळे त्याचा उपयोग त्या ठिकाणी त्यांना झाला पाहिजे। हे मी तुमचं पोचवण्याचं काम ह्या आव्हानपर्यंत त्या ठिकाणी करणार आहे, त्यामुळे तुमचा तिकडे आम्ही वेळ वाया घालवणार नाही, तुमचा वेळ इथले स्थानिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने तुम्ही सगळेजण मंडळी एकत्र येऊन काम करा। मला विश्वास आहे, मला खात्री आहे की आबांसारख्या नेतृत्वाखाली आपण काम करत असताना आपण 5 वर्षामध्ये या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही याचा मला 100% त्या ठिकाणी विश्वास आहे। कारण आपण आपल्या नेतृत्वाची कामाची पद्धत आपल्याला माहिती आहे, त्यामुळं आपण इतर काही कामं करत असताना कारण महाबळेश्वरला आता बघितलं की 100 कोटी 5 वर्षापूर्वी